मला काय ते याड नाही लागलं पहाटे 3 आणि 4 वाजता असं रोडवरनं फिरायला. पण काय करता, सब किस्मत का खेले लाला, किस्मत के आगे कोई नाही. मला लागलं ना परत एकदा पुणे सोडायला. बसलो रागाच्या भरात ट्रेनमध्ये जाऊन. तर व्हेरी गुड मॉर्निंग इन द अर्ली मॉर्निंग भावांनो. काय विषय नाही, तुमचा भाऊ जरा पर्सनल कामानिमित्त पुण्याच्या बाहेर चाललाय. काय टेन्शन घेऊ नका. भाऊला म्हणलं खूप झाली चेष्टा, वाढ आता मला नाश्ता. नाश्त्यामध्ये काय फवं, शेव, उपमा, ब्रेड, अमूल, बटर आणि त्याच्यावर किसान जाम. डायरेक्ट विषय राडा राडा. वळखलं का नाही भावांनो कुठं आलोय मी? कट्टर लोक अशी व्हिडिओ बघून फक्त ओळखते. आणि एक रेंटेड फुल डे कॅब बुक करून टाकली. अरे पासिंग वरून तरी ओळखा रे कुठं आलोय मी? सोलापुरात आलोय बी मी भावांनो. ट्रेन मधलं खाऊन काय भूक भागली नव्हती म्हणून इथे एक सुधा उपारगृह नाश्ता सेंटर मध्ये गेलो आणि इथली फेमस इडली आणि वडा आणि एक चटणी बिटणी एक नंबर विषय होता. आणि फर्स्ट टाइम असं ह्याच्यातून सिस्टीम मधनं चहा देताना बघितलंय. पण काय पण म्हणा, चहा एकदम क्वालिटी आणि कडक होता. सगळं खाल्ल्यानंतर दुपारी आपली XYZ पर्सन सोबत डील होती. मस्त जेवण झालं, डील पण ओके मध्ये डन झाली. आणि सोलापुरातलं फेमस इथलं मित्रांनो मंदिर बघायला आता मी नाव विसरलो. मला जर प्लीज कमेंट मध्ये सांगा मंदिराचं एक्झॅक्ट नाव काय होतं. पण ॲम्बियन्स बिम्बियन्स सगळे एक नंबर होतं. देवाचं मस्त छानपैकी दर्शन झालं. आणि सोलापुरात आला आणि सोलापुरी चादर नाही घेतली तर मग काय उपयोग? अहो किती बी थंडी असू द्या, -10 डिग्री सेल्सियस पर्यंत चालते चादर. आणि वाळलेल्या भाकरीन शेंगाची चटणी तर काय बोलायचा विषयच नाही. सगळे घेऊन आलो आपलं परत रेल्वे स्टेशनवर. बसलो जाऊन रेल्वेमध्ये आला आपलं जेवण. जेवणातलं भावानं मेनू बघू शकता तुम्ही. डाळ आहे, राईस आहे, पनीर आहे, आपलं लोणचं आहे आणि अमूल दही आहे. सगळं विषय भावांनो मी सांगत होतो मेकॅनिकलला लय स्कोप आहे. ऐकत नाही तुम्ही माझं. पुण्यात पोहोचलो, ट्रॅफिक थोडं 12 वाजता पण होतं. घरी आलो. जय हो मेकॅनिकल, जय महाराष्ट्र. रील आवडली तर लाईक फॉलो करा विसरू नका.